शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी व पीक विम्यासाठी शिवसेना उभाटाचे प्रतिकात्मक धोंडी आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी तसेच पीक विम्याची रक्कम तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यात प्रतिकात्मक धोंडी आंदोलन करण्यात आले. सध्या स्थितीत हे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत असून अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे व पीक विम्याच्या प्रलंबित रकमा तातडीने वितरित कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. धोंडी आंदोलनादरम्यान शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा निषेध व्यक्त करत आंदोलकांनी शेतकरी हिताचे निर्णय तात्काळ घेण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.